निकम सर आहेत आणि त्यांनी आम्हाला दर्शवलंय येस इट इज वाईट. अवांतर धावेने धावफलकाचा श्री गणेश झालाय. या वेळेला हलक्या हाताचा वापर करून सिली पॉइंटला क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित होते आणि या दरम्यान एकही धाव अजून धावफलकावर तलग नाही. अवांतरच्या स्वरूपात आली एक चेंडू एक धावा. या वेळेला पुन्हा एकदा सिली पॉइंट क्षेत्ररक्षक होते मात्र ते मिस झाल्यात आणि पंचांचा इशारा येतोय एक धावेचा. 2 चेंडू 2 धावा. आकाश आहे बॉलिंग ट्रॅक वरती. आकाश स्ट्रायकिंग इनवर स्वप्नील. यावेळेला सुरेख फटका. पुन्हा एकदा टॅप शॉट सिलेक्शन. पंचांचा इशारा येतो आमच्यापर्यंत. मिळतीये एक धाव. धावफलक सर्केल पुढे. धावफलकावरती धावा 3 झाल्यात. स्वप्नील यांचं पहिले 2 धावांचं योगदान आपल्या संग. पुन्हा एकदा चांगला फटका. लेट कट स्लाइस केले चेंडूला. शॉट थर्ड मॅनला तिथे क्षेत्ररक्षक उपस्थित नव्हते. अजून एक सिंगल आपल्याला स्कोर कार्ड मध्ये ऍड होतीये. धावफलकावरती धावा 4. तीन चेंडू 4 धावा. या वेळेला पिचिंग खराब, लाईन खराब, लेंथ खराब, व्हाईट बॉल. 3 चेंडू 5 धावा. 4 षटकांचा सामना आणि जर अशा चुका सातत्याने तुमच्याकडून होत असतील तर मात्र तुमच्या गोलंदाजीवर बोट उचलेल प्रेक्षक वर्ग. आलेल्या सर्व प्रेक्षक वर्गाचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. इथे मात्र पुन्हा एकदा लेग बायच्या स्वरूपात मिळते एक सिंगल. धावफलक मात्र पुढे सरकेल नक्कीच. धावफलकावरती धावा 4 चेंडू आणि 6 धावा. 4 धावा स्वप्नीलच्या बॅट मधून आल्यात. सहा धावा झाल्यात. 5 चेंडू. यस स्कोरर थोडेसे लेट आले होते त्यामुळे. या वेळेला चांगला पॅडल स्वीपचा फटका आहे. एक धाव नक्कीच मिळेल. षटकाची झाली समाप्ती. पहिल्या षटका अखेरीस धावफलकावरती 7 धावा लागल्यात. एकही गडी बाद झाली नाहीये. ही जमेची बाजू राहिली आहे म्हणजे फलंदाजी करत असताना विक्रांत केने प्रतिष्ठान यांची. मोन्या सज्ज होतोय बॉलिंग ट्रॅक वरती. या वेळेला संजय पाटील मात्र बाद होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. लागतोय मोठा. उल्हासनगर अनिकेत सज्ज होतोय बॉलिंग ट्रॅक वरती. एक धक्का लागलाय तो म्हणजे संजय पाटीलच्या माध्यमातून. अल्पेश आलाय स्ट्रायकिंग इन वरती. गोलंदाज सज्ज अनिकेत. अनिकेत सज्ज होतोय. एक वेगळी शैली पण या शैलीला मात्र साजेशी गोलंदाजी होत नाहीये. व्हाईट बॉल. धावफलकावरती 8 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 8 ऑन स्कोर कार्ड. एक चेंडू हाताळल्यात. एक गडी बाद केलाय आणि 8 धावा धावफलकावरती आहेत. ही लाईन खराब आहे. पुन्हा एकदा वाईट. सातत्याने चेसिंग कंपल्सरी आहे. प्रत्येक चेंडू इथे महत्वाचा आहे. प्रत्येक धाव महत्वाची आहे आणि या महत्वाच्या धावेला तुम्हाला मात्र रोखावं लागेल. प्रथम फलंदाजी करत असताना जर जास्त धावा बनवल्या तर दुसऱ्या सत्रामध्ये तुम्ही मजबूत स्थितीत असाल.
हलक्या हाताने मात्र चेंडू हाताळला होता. यष्ट्यांचा वेध घेतलाय. डावी यष्टी वाकवली. फलंदाज झालाय बाद. लागतोय धक्का. फलंदाजी करत असताना अश्मी 11 संघाला. दहा धावा धावफलकावरती. 2 गडी बाद झाले. 3 चेंडू हाताळलेत. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. बोला तयार. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. सातत्याने लाईन खराब आहे. सातत्याने लेंथ खराब आहे आणि लाईन आणि लेंथ मध्ये मात्र आता सुधार करावा लागेल. गोलंदाजी करत असताना सज्ज होतोय अनिकेत. स्ट्रायकिंग एंड वरती अशोक आहेत. हलक्या हाताचा वापर करून खेळण्याचा प्रयत्न होता. स्क्वेअर लेगला शॉर्ट स्क्वेअर लेगला प्रणय मात्र इतक्या वेगाने आलेत की मात्र फलंदाजांना धाव घेण्याची संधीच मिळाली नाहीये. 11 धावा धावफलकावरती आहेत. 4 चेंडू झालेले आहेत. या षटकाचा विचार केला तर अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेला मात्र यावेळेला फटका हवेमध्ये होता. एका टप्प्यावरती चेंडू कलेक्ट केला आणि त्या दरम्यान दोन्ही फलंदाजांना एक धाव घेण्याची संधी मिळाली आहे. एका धावेने धावफलक मात्र पुढे सरकत आहे. आपल्याला धावफलकावरती धावा पाहायला मिळतात. 12 धावा. स्वप्नीलच्या बॅटमधून 6 चेंडूमध्ये 5 धावा आल्यात. तर या दरम्यान पाहतो अशोक प्रजापतीच्या बॅटमधून 3 चेंडू 2 धावा आल्यात. अशा प्रकारे संघ येऊन पोहोचलाय अश्मी 11 12 या आकड्यावरती. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अजूनही 1 चेंडू शिल्लक. या षटकातला बॉलिंग ट्रॅक वरती अनिकेत सज्ज होतोय. यावेळेला फक्त दिशा देण्याचा प्रयत्न होता आणि दिशा दिली आहे. एक धाव फक्त मिळेल आणि या षटकाची मात्र समाप्ती होतीये. पहिल्या 2 षटका अखेरीस धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. 13 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये स्वप्नीलच्या बॅटमधून 6 धावा. अशोकच्या बॅटमधून 2. सिद्धार्थजी पातरकर साहेबांचं इथे शुभागमन झालंय. तर साहेबांचं स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहे. विनंती असेल यायचंय व्यासपीठावर आसनस्थ व्हायचंय. सनी येतोय. चला सनी सुरुवात करायची सामन्याला. जितू दादा थोडस सांगायचं आपल्या संघाला. धावफलकावरती 13 धावा लागल्यात. 2 षटकांची समाप्ती झाली. अजूनही विचार केला तर 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे आणि आता मात्र चांगली धावसंख्या साकारावी लागेल. कारण प्रथम फलंदाजी करत असताना जर तुम्ही चांगल्या धावा बनवल्या तर द्वितीय फेरीमध्ये म्हणजेच दुसऱ्या सत्रामध्ये तुम्हाला मात्र जास्त दडपण राहत नाही तुमच्यावरती. अशोक आहे स्ट्रायकर एंड वरती. गोलंदाज सज्ज होतोय सनी. सनी मॅन फ्रॉम डोंबिवली. हलक्या हाताने मात्र ऑफसाइडला हा फटका खेळायचा होता. डॉट बॉलची सांगता होती आणि आता मात्र या सत्रामध्ये पाहिलं तर 11 चेंडू अजूनही शिल्लक आहे. धावफलकावरती 13 धावा. बोलत यार. येस लाईन खराब आहे. व्हाईट बॉल. स्वैर चेंडू दंडित केलाय गोलंदाजाला. 1 धावेने. धावफलकावरती 14 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 1 चेंडू हाताळलाय. 1 धाव खर्च केली आहे. बॉलिंग ट्रॅक वरती सनी. अशोक आहे स्ट्रायकर एंड वरती. धावांच्या शोधात इथे मात्र
पंच आमच्यापर्यंत येतीलच, पण या दरम्यान एक धाव कंप्लीट केले. वाईट +1 अशा स्वरूपात 2 धावा मात्र इथे अंकित होतात आणि धावफलक मात्र 2 धावांनी पुढे सरकेल. धावफलकावरती 16 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 16 ऑन स्ट्रोक कार्ड. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती 16 धावा लागल्यात. एक चेंडू हाताळलाय. या षटकामध्ये विचार केला तर 3 धावा खर्च केल्यात एका चेंडूमध्ये. अजूनही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या षटकातला. बॉलिंग ट्रॅकवरती सनी मात्र आता दडपणाखाली आलाय का हा प्रश्न आहे. गोलंदाज जस्ट स्ट्रायकिंग इनवरती स्वप्नील या षटकामध्ये पहिल्यांदाच. सिली पॉइंट सिलिमिडॉफ आपल्याला पाहायला मिळतो. इथे मात्र लेटकट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू गेल्यानंतर बॅट वर आली आहे आणि डॉट बॉलची समाप्ती झाली आहे. आणि नंतर आपण पाहतोय वाईट +1च्या नंतरचा हा चांगला कमबॅक. 2 चेंडू हाताळले, 3 धावा खर्च केल्यात, 16 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा यावेळेला सरळ हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. एकेरी धाव कंप्लीट होईल का? धावचीच्या स्वरूपात सांघिक यश मिळालंय. स्वर्गीय विक्रांत केने प्रतिष्ठान संघाला तिसरा धक्का लागलाय अस्मी 11 टीमला. रोहित आहे नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. रोहित यावेळेला चांगला फटका. पॉइंटच्या डोक्यावरून मात्र चेंडू जातोय. एक धाव नक्कीच मिळेल अशोकला. एक धाव मिळेल अस्मी 11 संघाला. धावफलक एका धावेने पुढे सरकते. 17 धावा धावफलकावरती. 17 ऑन स्कोर कार्ड. चला लगेच चेंडू द्यायचा आहे सामन्याला. इथून मात्र सुरुवात येईल पुन्हा एकदा. 17 धावा धावफलकावरती. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अस्मी 11 संघ आहे. बॅटिंग करताना 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. सनी का वेगळ्या शैलीमध्ये. सली पॉइंटला मात्र क्षेत्ररक्षक आता मिड ऑफ सज्ज आहे. 2 धावा रोखण्यासाठी मात्र सज्ज आहेत. बाउंड्री लाईन वरती एक खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. इथे मात्र आणखीन एक चांगला चेंडू. अपील केली होती पण मात्र डॉट बॉलची समाप्ती झाली आहे. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. सनी मात्र आता इम्प्रेस करतोय सर्व प्रेक्षक वर्गाला आपल्या गोलंदाजीतून. बोला तयार. अशोक स्ट्रायकर एंड वरती. पॉपिंग क्रिसच्या भरपूर बाहेर मात्र आता स्टान्स बनवलाय. अशोक सज्ज होतील पुन्हा एकदा. प्रेक्षकांची अफाट गर्दी. हे प्रेम आहे अंडर आर्म क्रिकेट वरचं आणि ही स्पर्धा मात्र तुम्हाला पाहायला मिळते. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र एक धाव कंप्लीट होईल का? विकेट धोक्यात आहे आणि एक धाव मात्र वाऱ्याच्या वेगाने कंप्लीट केली. वाईट +1 अशा स्वरूपात 2 धावा मिळतात आणि 2 धावांनी मात्र धावफलक पुढे सरकतंय. 19 धावा लागल्यात धावफलकावरती. या षटकाचा विचार केला तर अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. यावेळेला हलक्या हाताने शॉर्ट सिली पॉइंटला मात्र ही तेच चुकी झाली आहे आणि धावचीच्या स्वरूपात रोहित बाद होतोय. सांघिक यश मिळालंय विक्रांत केने प्रतिष्ठान संघाला.
इथून मात्र या षटकाची सुरुवात होईल. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज ऋषी आहे. तर यायचे दोन्ही संघांचे संघनायक मिरॅकल बॉयज आणि ओमसाई गणेश दोन्ही संघाचे संघनायक. आणि या दरम्यान बघूया पुन्हा एकदा मैदानाकडे. एक धावली आहे वनडीच्या स्वरूपात डिक्लेअर्ड झोन मध्ये. एक धावली आहे वनडी. 20 धावा धावफलकावरती आहेत. धावफलकावरती धावा 20. या दरम्यान मी विनंती करेल ओमसाई गणेश संघाचे संघनायक आणि मिरॅकल बॉयज संघाचे संघनायक यायचंय लगेचच रिपोर्टिंग करायचं टॉस साठी. इनिंग्स ब्रेक मध्ये टॉस होईल. आयोजकांच्या सूचना आहेत आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. 20 धावा धावफलकावरती. पहिला चेंडू झालाय. 5 चेंडू अजूनही शिल्लक. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज आहे. व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल अवांतर धाव. एका धावेने भर. शैलेश स्ट्रायकिंग एंड वरती. धावफलकावरती 21 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 21 ऑन स्कोर कार्ड. आणि या सत्रामध्ये विचार केला तर 10 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात खर्च केल्यात. या 10 धावा भरपूर महागड्या ठरतील. धावफलकावरती 21 धावा लागल्यात. आणि मिरॅकल संघाचे संघनायक आम्हाला जॉईन झाले. आणि या दरम्यान मात्र सांघिक यश मिळतं. लागतो आणखीन एक धक्का फलंदाजी करत असताना अस्मी 11 संघाला. तर आई एकविरा संघाचे कोणी सदस्य इथे जर असतील त्यांनी यायचंय. आपले आई एकविरा वॉर्ड टुर्नामेंट मधले जे संघ आहे आई एकविरा टीम जे सदस्य उपस्थित असतील तर यायचंय. आपले टी शर्ट कलेक्ट करायचे. या दरम्यान वळूया मैदानाकडे. एक सिंगल मात्र आली आहे. एका सिंगलने धावफलक पुढे सरकेल. 22 धावा धावफलकावरती. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 चेंडू अजूनही शिल्लक. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज ऋषी आहे. अशोक स्ट्रायकिंग एंड वरती आहेत. बोलो तयार. बॉलिंग ट्रॅक वरती ऋषी आहे. स्ट्रायकिंग इन वरती अशोक. ऋषी वेळ घेत आहे थोडासा आणि त्यानंतर फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. इथे मात्र मी इथे आणखीन एक सिंगलने मात्र धावफलक सातत्याने पुढे सरकते. धावफलकावरती 23 धावा आपल्याला पाहायला मिळतात. मिरॅकल बॉयज टॉस जिंकलेत आणि फिल्डिंग निवडली. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. येस एकविरा वाट बॉयज आलेले आहेत. तर आयोजकांना विनंती असेल त्यांची टी शर्ट त्यांना सुपूर्द करायचे आहेत. तर शेवटचा चेंडू असणाऱ्या या षटकातला 24 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. लास्ट टू गो. शेवटचा चेंडू या षटकातला आपल्याला पाहायला मिळतोय.
लास्ट बॉल शेवटचा चेंडू 24 धावा धावफलकावरती पहिल्या सत्र गोलंदाजी ट्रॅकवर रोशी स्ट्रायकिंग एंड वरती अशोक डोंबिवली विपक्ष कल्याण असा हा सामना इथे मात्र दिशा दिली चेंडूला आणि एक धाव मिळते धावफलकावरती 25 धावा लागल्यात पहिल्या सत्रा अखेरीस 4 षटकांच्या समाप्तीनंतर आणि 26 धावांचं लक्ष उभं केलंय विक्रांत केने प्रतिष्ठान या संघासमोर अर्थातच कुमार औटे यांनी प्रस्थापित केलेला पुरस्कृत केलेला हा संघ किसी की मुस्कुराहटों पे हो निसार आम्ही इथे तुमच्यापर्यंत पोहोचवतो ऑन फील्ड अंपायर्स तुम्ही सुद्धा त्यांना स्ट्रिक्ट वॉर्निंग देऊ शकता कारण कमिटीने जर इथून स्ट्रिक्ट वॉर्निंग त्यांच्या अगेन्स्ट घेतली तर मात्र पेनल्टी इथून लागेल त्यामुळे स्पीडअप करायचं आहे स्मरणार्थक त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी त्यांच्या स्मरणार्थक ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते केटी कट्टा आयोजित ही भव्य दिव्य स्पर्धा स्ट्रायकिंग इन वरती निलेश किंग ऑफ फोर आपण ज्याला म्हणतो आणि त्यांची ख्याती आहे किंग ऑफ फोर नक्की चौकारांसाठी प्रसिद्ध असलेला हा फलंदाज स्ट्रायकर एंड वरती निलेश नॉन स्ट्रायकिंग एंड वरती त्याची साथ देण्यासाठी ओमकार आहे गोलंदाज सजवतोय बॉलिंग ट्रॅक वरती मयूर बोलत यार खराब लाईन खराब लेंथ आपल्याला पाहायला मिळते पंच सांगतायत आम्हाला येस इट इज वाईट अवांतर दावेने या सत्राची सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते उत्तरार्धामध्ये सामना आलाय आणि पहिल्या चेंडूवरती व्हाईट बॉल बोला तयार हा चेंडू खराब आहे पिचिंग भरपूर खराब आहे पंच आमच्याकडे वळतायत आम्हाला सांगतायत अवांतर धाव दंडित करतायत गोलंदाजाला एका धावेने आणि सलगचा दुसरा व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय चला मैदानाच्या आत कोणत्याही प्रकारचं गैरवर्तन नाही पाहिजे लगेचच सामन्याला सुरुवात करायची आहे आणि बॉलला जर कोणत्याही प्रकारचा डॅमेज झाला तर ऑनफील्ड अंपायर तुमच्या विरोधात ऍक्शन घेऊ शकतात बोला तयार बॉलिंग ट्रॅक वरती सिलिमिड ऑफ आपल्याला पाहायला मिळतोय 2 धावांचं रक्षण करण्यासाठी पुन्हा एकदा पाहावी लागेल लाईन खराब भरपूर खराब लाईन सातत्याने तिसरा व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय
आता मात्र समीकरण उर्वरित तुम्हाला पाहायला मिळतं. 24 चेंडू शिल्लक, 23 धावांची गरज. 24 चेंडू 23 धावांची गरज. जिथे मात्र टार्गेट सेट केलं होतं, 25 धावा बनवल्या होत्या, 26 धावांचं लक्ष्य होतं, तिथे मात्र 3 व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतात. 24 चेंडू आणि गरज आहे 23 धावांची. मी विनंती करेल दोन्ही संघाला स्पीडअप करायचे, कारण आयोजक आमच्यापर्यंत ही सूचना पोहोचवतायत. अस्मी 11 विपक्ष विक्रांत केने प्रतिष्ठान संघ आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज सज्ज. या वेळेला हलक्या हाताने सॉफ्ट हँड बॉटम हँडचा वापर केलाय. मिळेल एक सिंगल. धावफलक सरकेल पुढे. 4 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 23 चेंडू शिल्लक, 22 धावांची आता इथून गरज आहे. 23 चेंडू आणि 22 धावांची गरज. आता मात्र विक्रांत केने प्रतिष्ठान अर्थातच कुमार औटे यांनी साकारलेला हा संघ मालक आहेत आणि ते उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत आहे. आणि अस्मी 11 आणि अस्मी 11 संघ म्हटले की अशु प्रजापती या संघाचे पॅकर आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला सॉफ्टवेअरचा वापर करून खेळण्याचा प्रयत्न होता. मिस्टेक झाली आहे, चुकी झाली आहे. विशाल तिथे उपस्थित होते आणि इथे मात्र या दरम्यान एक धाव कंप्लीट झाली आहे. विकेट मात्र धोक्यात होती आणि तो धोका मात्र आता टळलाय. 22 चेंडू शिल्लक, 21 धावांची गरज. समीकरण मात्र आता प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला हलताना बदलताना पाहायला मिळेल. विजयाची सूत्र मात्र इथून बदलतील प्रत्येक चेंडूवरती, कारण आता मात्र समीकरण उर्वरित आहे. 22 चेंडू शिल्लक, 21 धावांची गरज आहे. स्ट्रायकर एंड वरती ओमकार चव्हाण तुम्हाला पाहायला मिळतील. गोलंदाज सज्ज मयूर लोहार. 5 धावा अजूनपर्यंत खर्च केल्यात. 2 चेंडू हाताळल्यात. ओमकार यांच्या नावाची ही चर्चा सातत्याने अंडरआर्म क्रिकेटच्या माध्यमातून होत असतेच. यावेळेला हलक्या हाताचा वापर करून खेळण्याचा प्रयत्न होता. अल्पेश कडून चूक झाली आहे. पंच दर्शवतायत डिक्लेअर्ड झोन मध्ये चेंडू जातोय आणि मिळते ती एक सिंगल. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 6. आणि डोंबिवली क्रिकेट म्हटलं अंडरआर्म क्रिकेट, त्याच्या माध्यमातून सर्वात पहिली बाईक कोणी घेतली असेल तर ते नाव आहे ओमकार चव्हाण. आणि तो फलंदाज मात्र आपल्याला इन ऍक्शन पाहायला मिळतोय. 21 चेंडू 20 धावांची गरज. सातत्याने प्रत्येक चेंडूवरती समीकरण मात्र तुम्हाला बदलताना पाहायला मिळतंय. अंडरआर्म क्रिकेटच्या माध्यमातून जर बाईक कोणी मिळवली असेल पहिली डोंबिवली क्रिकेटमध्ये तर ते नाव आहे ओमकार चव्हाण. तो ओमकार चव्हाण स्ट्रायकर एंड वरती मयूर लोहार आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती 3 चेंडू हाताळलेत. 6 धावा खर्च केल्यात. सज्ज होईल मयूर. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. विकेट धोक्यात आहे. डेंजर झोन वरती ओमकार होते आणि थर्ड अंपायरला रेफर केले. मागणी केली तिसऱ्या पंचांची. जाऊया ऑपरेटिंग रूम मध्ये जिथे सज्ज असतील ऑपरेटर प्रशांत. आणि पंचांनी डिसिजन दिलाय. धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद झालाय. सांघिक यश मात्र अस्मी 11 संघाला इथून मिळतंय.
बादशाह निलेश स्ट्रायकिंग एंड वरती आहे. पहिले स्टेप आउट केला, स्टेप इन केलं, बॅकफुटला आले, त्यानंतर फटका एक्झिक्यूट केलाय. एक धावीतून मिळतीये. एका धावेने मात्र धावफलक पुढे सरकेल. 7 धावा धावफलकावरती. 19 चेंडू शिल्लक आणि 19 धावांची मात्र आता गरज आहे. आणि पंचांनी मात्र त्यांच्या शैलीत सांगितलंय 1 to go. शेवटचा चेंडू असणार आहे या षटकातला. गोलंदाज सज्ज. पहिलं षटक लांबवलंय जरूर, पण एक गडी बाद झालाय धावशीच्या स्वरूपात. 20 चेंडू शिल्लक आणि 19 चेंडू 19 धावांची गरज असताना यावेळेला चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. बॅकअप मिळालाय. संजय पाटील तिथे उपस्थित होते आणि या दरम्यान फलंदाजाला कालावधी मिळालाय. 1 धाव कंप्लीट. 18 चेंडू 18 धावांची गरज. लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय, कारण 18 चेंडू शिल्लक 18 धावांची गरज. स्ट्रायकिंग एंड वरती निलेश बागोले, ज्याच्या बॅट मधून 4 चेंडू 4 धावा आल्यात. नक्कीच चौकारांचा बेहाम बादशाह त्याला म्हटलं जातं आणि 70-70 चे ब्रँड एम्बॅसिडर आहेत. अंडरआर्म क्रिकेटच्या माध्यमातून सुद्धा एक स्टँडर्ड मात्र आता उंचावत चाललंय, कारण 70-70 चे ब्रँड एम्बॅसिडर स्ट्रायकिंग एंड वरती निलेश. मात्र जबाबदारी आहे संघाची. येस, हा चेंडू व्हॅलिड डिलिव्हरी. पंचांकडे अपील केली होती वाईट साठी. निर्णय मात्र चुकलाय फलंदाजाचा आणि डॉट बॉलची समाप्ती. 17 चेंडू 18 धावांची गरज आहे. प्रत्येक चेंडूवरती समीकरण बदलतंय. हो, हा चेंडू ही भरपूर चांगला आहे. निलेश मात्र आता दडपणाखाली आलाय का? आणखीन एक डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल मात्र आता प्रेशर बनवेल, दडपण बनवेल आणि हे मानसिक दडपणामध्ये कोणत्याही फलंदाजाचा खेळ मात्र चांगला होत नाही. थांबवलंय, गोलंदाजाला वेळ घेतलाय आणि पुन्हा एकदा सज्ज होतोय. 16 चेंडू 18 धावांची गरज आहे. वाईट बॉल. हा मात्र चेंडू वाईट आलाय. वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र 1 धाव पुढे सरकतीये. 16 चेंडू शिल्लक आणि 17 धावांची गरज आहे. हा चेंडू ही खराब. सातत्याने 2 चेंडू चांगले हाताळले आणि त्यानंतर 2 चेंडू भरपूर खराब पिचिंग केली आहे आणि ते 2 चेंडू डॉट बॉल हाताळले होते, त्याने मात्र आता या 2 वाईट बॉलनी स्कोर लेवल झालाय. 16 चेंडू आणि आता मात्र गरज आहे 16 धावांची. 16 चेंडू 16 धावांची गरज. संघर्ष इथून करावा लागेल. 1 डी आले. डिक्लेअर्ड झोन मध्ये चेंडू गेलाय. 1 धाव आणखीन मिळेल. एका धावेने मात्र अजून बदल होईल. धावफलक मात्र बदलते. प्रत्येक चेंडूवरती समीकरण बदलते. 15 चेंडू शिल्लक 15 धावांची गरज. इथून मात्र संयमी खेळी साकारतोय का विस्फोटक फलंदाजी करतोय निलेश. स्ट्रायकिंग एंड वरती, गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय ब्रिजेश. यावेळेला दिशा दिली. अप्रतिम फटका. सिंगल नक्कीच मिळेल. चांगली बॅटिंग करतोय. आपल्या संघासाठी सातत्याने सिंगल डबलने हा फलंदाज मात्र धावा बनवतोय. जर ऑफ साइडला क्षेत्ररक्षक लावला तर ऑन साइडला फटका आणि जर ऑन साइडला क्षेत्ररक्षक लावला तर ऑफ साइडला फटका. हे क्षेत्ररक्षकांचं जाळं मात्र तुम्हाला आता विणावं लागेल जर निलेशला तंबूत परतवायचंय तर. 14 चेंडू शिल्लक आणि 14 धावांची इथून गरज आहे. फलंदाजी करत असताना विक्रांत केनी प्रतिष्ठान संघाला नक्कीच बाळूबाईंच्या नावाना मात्र इथे हा संघ खेळतोय. आणखीन 1 धाव. 13 चेंडू शिल्लक आणि 13 धावांची मात्र आता इथे गरज आहे. आणि विक्रांत केने यांना भावपूर्ण श्रद्धांजली या स्पर्धेच्या माध्यमातून आपण अर्पण करतोय. निलेश स्ट्रायकर एंड वरती
समीकरण उर्वरित 13 चेंडू शिल्लक आणि 13 धावांची गरज. 13 चेंडू 13 धावांची गरज आहे. समीकरण मात्र आता दोन्ही संघांसाठी खुलंय. कोण बाजी मारेल या गेम मध्ये, जो जीतेगा वही सिकंदर. हा चेंडू व्हाईट बॉल, स्वैर धाव घोषित केली आहे. गोलंदाजाला दंडित केले एका धावेने. 13 चेंडू 12 धावांची गरज. आता मात्र समीकरण बदललंय. चेंडू जास्त आणि धावा कमी झाल्यात. स्टेप आउट केलं, स्टेप इन केलं, त्यानंतर फटका एक्झिक्यूट केला. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला यष्टीच्या मागे. इथे मात्र फेकी खराब झाली आहे आणि 22च्या स्वरूपात एक धाव मिळते. एकच धाव मिळेल. येस, पंचांचा इशारा आलाय, कारण एका धावेने मात्र धावफलक पुढे सरकते आणि धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 15 धावा धावफलकावरती आणि आता मात्र 12 चेंडू शिल्लक आणि 11 धावांची गरज असणार आहे. आस्किंग रन रेट प्रति षटका मागे 5.50 असणार आहे. जीतू स्ट्रायकर एंड वरती. हे संघाचे संघनायक आहे, जबाबदारी आहे आणि या दरम्यान एक सिंगल कंप्लीट होतीये, एक धाव मिळतीये आणि एका धावेने मात्र समीकरण बदलतंय. 10 धावांची मात्र गरज आहे. 11 चेंडू मात्र इथे शिल्लक आहेत. 11 चेंडू 10 धावांची गरज. संघर्ष मैदानाच्या आत दोन्ही फलंदाज आणि दोन्ही क्षेत्ररक्षक गोलंदाज सर्वच करतायत. यावेळेला टॅप शॉट, चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. संजय पाटीलची उपस्थिती तिथे होती. नो बॉल घोषित केलाय. दुष्काळात 13वा महिना मात्र आता अस्मी संघाच्या डोक्यावरती आलाय. नो +1 अशा स्वरूपात मात्र 2 धावा इथून मिळत आहेत. धावफलक मात्र बदलताना आपल्याला पाहायला मिळत आहे. समीकरण मात्र उर्वरित 8 रन अजूनही पाहिजे जिंकण्यासाठी. 11 चेंडू शिल्लक आणि 8 धावांची गरज. 11 चेंडू 8 धावांचे समीकरण. बॉलिंग ट्रॅक वरती विशाल पवार आहे. विशाल पवारला मात्र पॉवरफुल गोलंदाजी करावी लागेल. बोला तयार. हलक्या हाताने सॉफ्ट टच दिलाय फक्त चेंडूला आणि अशोक मात्र नाराज आहेत, कारण सिंगल घेण्यापुरतं वेळ मात्र दोन्ही फलंदाजाला त्यांनी दिलाय. आता मात्र संघाचे संघनायक स्ट्रायकर एंड वरती आलेले आपल्याला पाहायला मिळतात. चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. विकेट धोक्यात डेंजर झोन वरती आहे. अपील केली आहे, थर्ड अंपायर रेफर केलाय. तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. पंचांचा इशारा आलाय. फलंदाज सेफ आहे, नॉट आउट.
आणि आता मात्र समीकरण उर्वरित तुम्हाला पाहायला मिळत आहे. धावफलकावरती धावा लागल्यात 21. 8 चेंडू शिल्लक, 5 धावांची गरज आहे. प्रत्येक चेंडूवरती समीकरण मात्र बदलत आहे. विक्रांत केने प्रतिष्ठान संघ कुमार औटे यांनी पुरस्कृत केलेला निलेश निलेश बागुल आपल्याला पाहायला मिळतात. 70-70 ब्रँडचे ब्रँड अँबॅसिडर आहेत. यावेळेला सॉफ्ट हँडचा वापर करून खेळण्याचा प्रयत्न होता. टॉपेज लागली आणि मात्र यावेळेला फलंदाज बाद होतोय, तो म्हणजे किंग ऑफ 4 निलेश. बॅक टू द पवेलियन. शेवटचा चेंडू असणार आहे. 4 धावांची अजूनही गरज, 7 चेंडू शिल्लक. सामना मात्र आता दोन्ही संघांसाठी खुला आहे. हा चेंडू निर्णायक असणार आहे. विशाल पवार हा चेंडू कसा हाताळलाय हा प्रश्न आहे. डॉट बॉल आहे आणि आता मात्र शेवटचे चेंडू शिल्लक आहेत. या स्पर्धेतले या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील 6 चेंडू शिल्लक, 4 धावांची गरज. जितू संघाचे संघनायक मात्र आता व्हाईट बॉल हाताळलाय. समीकरण बदललंय. जिथे 4 धावांची गरज होती तिथे व्हाईट बॉल आलाय आणि आता मात्र 3 धावांची गरज आहे. 6 चेंडू शिल्लक, 3 धावांची गरज. विक्रांत केने प्रतिष्ठान संघाला यावेळेला चांगला फटका. क्षेत्ररक्षक रोहित यांच्या आवाक्याच्या बाहेर 1 धाव इथून मिळतीये आणि आता मात्र या एका धावेने धावफलकात भर होतीये. 5 चेंडू शिल्लक आहेत आणि 2 धावांची गरज आहे. केलेल्या चुका मात्र आता अस्मी संघाला लक्षात येतील. रणस्मी 11 संघ आपण पाहतो अनेक चुक्या फलंदाजी करत असताना केल्या. त्या प्रत्येक धावेच्या चुका मात्र आता सातत्याने लक्षात येत असतील, कारण आता मात्र समीकरण उर्वरित 5 चेंडू शिल्लक आहे, 2 धावांची गरज. क्षेत्ररक्षण सजवण्यामध्ये थोडासा वेळ घेत आहे, कारण जाळ रचायचंय फलंदाजाला बाद करण्यासाठी. पण संघाचे संघनायक आहेत जितू, त्यांच्यावर जबाबदारी आहे. त्यांना माहित आहे सातत्याने अनेक वर्ष क्रिकेट खेळलेत, अनुभव आहे. 5 चेंडू 2 धावांची गरज. बोला तर यार. यावेळेला चांगला चेंडू स्लोअर वनचा वापर केलाय. गती परिवर्तन केले. टप्पा पडल्यानंतर बाहेर फिरवलाय बॉल. चांगली गोलंदाजी, फिंगर रोल करून गोलंदाजी करतायत आणि आता मात्र समीकरण उर्वरित तुम्हाला पाहायला मिळेल 4 चेंडू शिल्लक आणि 2 धावांची गरज आहे. चेसिंग कंपल्सरी, ड्रेसिंग कंपल्सरी हा स्पर्धेचा नियम. समान ड्रेसिंग मध्ये सर्व फलंदाज आणि क्षेत्ररक्षक तुम्हाला मैदानाच्या आत दिसतीलच, पण चेसिंग कंपल्सरी असल्यामुळे येणाऱ्या 4 चेंडूंमध्ये तुम्हाला मात्र इथून करायच्या आहेत 2 धावा कंपल्सरी. फटका सजवण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट होईल का? डायरेक्ट हिट झालाय आणि तिसऱ्या पंचांना पुन्हा एकदा रेफर केलंय. पंकज दादा येतीलच. तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली, रेफर केले तिसऱ्या पंचांना
आणि या दरम्यान मात्र डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचेलच. तर यानंतर आपण पाहतोय की ओम साई गणेश आणि त्यांच्या विरोधात मिरॅकल बॉयज हा सामना असणार आहे. आणि त्यानंतर शेवटचा सामना तुम्हाला पाहायला मिळणार आहे विके प्रतिष्ठान ओमकार आणि त्यांच्या विरोधात लक्ष्मी 11 संघ असेल. लक्ष्मी 11 आणि विके प्रतिष्ठान ओमकार या दोन्ही संघांनी सुद्धा सज्ज राहायचं आहे. त्याच्यानंतर एक मॅच होईल, त्याच्यानंतर तुमचा सामना असणार आहे. या दरम्यान स्टंपला लागून चेंडू गेलाय, त्यामुळे अवांतर धाव सुद्धा इथून मिळेल. आणि इथे मात्र विजय प्रस्थापित केला या सामन्यावरती विक्रांत प्रतिष्ठान या संघाने. खुश असतील संघनायक जीतू, संघमालक कुमार औटे, नंतर निलेश बागुल, सर्वांना बिग कॉंग्रॅच्युलेशन. आणि अस्मी 11 संघ इथे पराभूत झालाय. आणि मॅन ऑफ द